तर हाय हॅलो आणि नमस्कार, मी सोनाली स्वागत करते तुमचं आपल्या डेली व्लॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवस झालं व्हिडिओ येत नव्हता डेली व्लॉगचा, म्हणजे लॉंगचा शॉर्ट व्हिडिओ पडत होता परंतु लॉंगचा व्हिडिओ पडत नव्हता. तर चला म्हणलं आज तुमच्यासोबत ना माझं जे काही साडीचं कलेक्शन आहे आणि त्या प्रत्येक साडीविषयी काही ना काही आठवण आहे माझी, ती तुमच्यासोबत शेअर करावी. म्हणजे ज्या पण थोड्याफार माझ्याकडे आता सध्या साड्या आहेत ना, निम्म्या साड्या माझ्या गावाला असतात. ज्यावेळेस मी मम्मीकडे जाते ना तर तिथं पण मी 2-3 साड्या ठेवून येते, किंवा ज्यावेळेस मी माझ्या बहिणीकडे जास्त करून जाते ना तर तिथं 1-2 साडी ठेवलेलीच असते, कारण बॅगमध्ये न्या आणा. त्यामुळे मी 1-2 साड्या ना तिकडे ठेवत असते डेली. मम्मीच्या तिकडं 2-3, इकडं 2-3 अशा माझ्यासारख्या चालूच असतात साड्या. तर आज काही ना माझ्या म्हणजे आयुष्यातल्या ज्या काही साड्या आहेत, म्हणजे लग्न जमल्यापासून घेतलेल्या त्या सगळ्या साड्यांचे किंवा आत्तापर्यंतच्या ज्या साड्या आहेत त्याचे मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे. तर हे बघा, ही माझी ना साखरपुड्याची साडी आहे. माझ्याकडे लग्नातली एकही साडी राहिलेली नाही, ही एकच राहिली लास्टची, आणि ती साखरपुड्याची आहे. आमच्या इकडे साखरपुड्याला हिरवी असते. इकडं पुण्यात कसं, पुण्यातच काय प्रत्येक ठिकाणी आता असं झालं आहे की साखरपुड्याला पिवळीमध्ये घेतात साडी आणि हळदीला हिरवीमध्ये घेतात. काय माहीत नाही मला का, पण हळदीला ह्यांच्या इकडे हिरवी साडी असती, पिवळी साडी नसती. मी खूप ठिकाणी बघितले. तर तुम्ही बघा, हे आहे ना एकदम सिंपल अशी साडी आहे. ते म्हणतात का नाही, आमच्या इकडं आहे ना नवरीला बस्त्याला नेत नाहीत. म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न झालं 2019ला, आता नेत असतील तर माहीत नाही, पण 2019च्या टायमिंगमध्ये ना आमच्या इकडं म्हणजे आमच्या घरातल्यांनी तर मलाच काय माझ्या बहिणींना पण नेलेलं नव्हतं बस्त्याला. त्यांचा जेव्हा बस्ता होता, लग्न ठरलं होतं तेव्हा, तर आमच्यात फक्त भाऊकीतली चुलती, म्हणजे जे काय आपली भाऊकीतली माणसं आहे, चुलता चुलती, त्यानंतर नातेवाईक जे काय असतात ना त्यांना फक्त बस्त्याला नेतात. आणि त्यांच्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या पसंतीनं सगळ्या साड्या निवडल्या जातात, नवरीला काही नेत नाहीत. तर ती पहिली साडी मी तुम्हाला दाखवली ती माझी साखरपुड्याची साडी होती. त्याच्यानंतर ही दुसरी साडी आहे ना, ती माझी मला माझ्या बहिणींना नेसवलेली साडी आहे. ही एकदम सॉफ्ट आहे, सिल्कमध्ये तिचं कॉटन आहे, म्हणजे कापड आहे तिचं सिल्काचं, आणि खाली एम्ब्रॉयडरी म्हणजे किनारी खूप मोठी आहे तिची. असा घागरा वगैरे जर शिवायचा म्हणला ना तर खूप छान वाटणार अशी साडी, एकदम मस्त अशी. तर याच्यावरचा ब्लाऊज मी पहिल्यांदा बाहेर टाकला होता स्टिच करायला. मी सगळ्या साड्यांचं माझं ब्लाऊज घरी शिवते, पण त्यावेळेस माझ्याकडे मशीन नव्हती. मला वाटतं ही साडीला 4 वर्ष झाले असतील, 4 ते 4.5 वर्ष झाले असतील, किंवा जास्तसुद्धा झाले असतील. तर किंवा 5 वर्ष, 2021 किंवा 20च्या दरम्यानची साडी, मला आठवत नाही नक्की. पण तर हा ब्लाऊज मी पहिल्यांदा बाहेर टाकला होता, आणि फ्रिलचा वगैरे त्यांनी असा कायचा शिवला होता. मी जास्त वेळा घातला नाही हा ब्लाऊज. शक्यतो मी जमलं तर गोल्डनच यूज करते त्या साडीवर. त्याच्यानंतर ही दुसरी साडी आहे ना, ती आत्ता माझ्या मम्मीने 1 वर्षभरापूर्वी ज्यावेळेस आम्ही गाडी घेतली ना, तेव्हा गाडी पुसतात ना त्यावेळेस घेतली होती. नवीनच ही साडी निघली होती ट्रेंडिंगमध्ये, पार्टीवेअर लुक देते थोडासा. तर ही पण एकदम सॉफ्ट आहे, हलकी फुलकी आहे, एकदम अंगाला अशी चोपून बसते. आणि हिच्यावर डिझाईन आहे ना पूर्ण वर्कचे आहे, म्हणजे असं खडं डायमंड कसं असतात तसं पूर्ण खड्यांची डिझाईन आहे. ही साडी काहीतरी मला वाटते 2,500 रुपयाची का काहीतरी आहे, माझ्या मम्मीने घेतली होती मला. तर तुम्ही बघू शकता पूर्ण पदराला वगैरे म्हणजे एम्ब्रॉयडरी, म्हणजे तिचा जो किनारी आहे ना पूर्ण एम्ब्रॉयडरीनं भरलेले असे पानागत डिझाईन आहे त्याच्यावर, आणि असे छोटे छोटे स्टोन असतात ना ते चिटकवलेले आहे त्याच्यावर. तर ही माझी दुसरी साडी आहे. हिचा पण ब्लाऊज मी घरीच मी स्वतः स्टिच केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक साडी दाखवते. तर पुढची साडी आहे बघा, ही माझी साडी खूप आवडीची आहे. ज्यावेळेस साऊथ इंडियनची नुसतीच म्हणजे ट्रेंडिंगमध्ये होत्या तेव्हा त्या साड्या साऊथ इंडियन, आणि बघल त्या बाईकडे हीच साड्या अशाच पद्धतीच्या साड्या असायच्या. तेव्हा मी ही साडी माझ्या भावाने मला वाटतं माझं पिल्लू तेव्हा 1 वर्षाचा पण नव्हता तेव्हा घेतली ही साडी, आणि ही रक्षाबंधनला घेतली आहे. त्याच्या चॉईसनं म्हणजे अशी घेतलेली आहे. तर मी ही साडी खूप वेळा घातली आहे, मला आवडती पण. एकदम छान अशी चुपून बसते, मस्त अशी साडी आहे ही. आणि ब्लाऊज तर हिचं एवढं भारी शिवलं आहे ना, खूप छान शिवलं आहे हिचं ब्लाऊज. तुम्हाला दाखवते मी. बघा, हिचा पदर अशा पद्धतीचा आहे, पूर्ण भरलेला आहे. साडीला कलर सेमच आहे, फक्त त्याच्यावर ना गोल्डनचं कसं हे असते डिझाईन असते, तशी पूर्ण गोल्डनची डिझाईन आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे पूर्ण साडी भरलेली आहे डिझाईनने तशीच. आणि तिची बॉर्डर आहे ना, बॉर्डर थोडीशी 1-1.5 इंचाचा मोठी अशी बॉर्डर आहे तिची, त्यामुळं छान वाटते. आणि नेसता पदर अशा पद्धतीचा आहे प्लेनमध्ये, खूप मस्त वाटतं. हिचं सुद्धा कॉम्बिनेशन वांगी कलरमध्ये आहे. आणि माझी हिच्यासोबतची म्हणजे ही साडी काढली का मला आठवण येते, ही माझ्या भावाने घेतलेली साडी. म्हणजे प्रत्येक साडीविषयी प्रत्येक महिलांची काही ना काही आठवण असते, आणि त्या आपण साड्या घातल्या किंवा घालायला काढल्या ना तेव्हा त्या आपल्याला आठवत असतात ह्या साड्यांविषयीच्या काही आठवणी.
तर हा तिच्यावरचा ब्लाऊज आहे. खूप छान असा स्टिच केलेला आहे हा ब्लाऊज. मला वाटतं मी लक्ष्मी रोडला का काय हा ब्लाऊज स्टिच केला होता. त्यावेळेस 500 का कितीतरी रुपये, 600 रुपये काहीतरी शिलाई घेतली होती त्यांनी. त्याच्यानंतर ही जी साडी आहे ना, तुम्हाला आता माझ्या हातामध्ये दिसते, ही साडी आमच्या कारभाऱ्यांनी म्हणजेच पिलूच्या पप्पांनी घेतलेली आहे. आणि ही साडी 3 वर्षापूर्वी घेतलेली आहे बहुतेक. 3 वर्ष झाले. आता ही तिसरा गुढीपाडवा असेल. तिसऱ्या गुढीपाडवा, बरोबर आहे. आत्ता येणारा जो गुढीपाडवा आहे तो तिसरा आहे. तर ही गुढीपाडव्याच्या निमित्त आम्ही साडी बघायला गेलो होतो गुढीला लावण्यासाठी. तर त्यांना ही साडी खूप आवडली. अशी समोर म्हणजे लावली होती ही साडी. मग थोडेसे ना त्याच्यावर मला ही घेताना साडी की नाही काय झालं होतं, मला ना ते खडे पडलेत असं वाटायचं. कारण ह्याच्यावर सगळं खड्यांचं काम आहे. जिथे ते बघाल ना तुम्ही तिथं सगळं असं स्टोन आहेत. तर मी म्हणत होते त्यांना की याच्यावरती सगळे खडे पडलेत. तरी ते म्हणायचे नाही मला हीच आवडली. मग ते तुम्ही न घ्यायची नाही घ्यायची असं करत करत ही साडी घेतली. आणि आता मला सध्या ही साडी खूप आवडते. पूर्ण पदरीचा भरलेला आहे. खूप मस्त अशी साडी आहे ही सुद्धा साडी एकदम चोपून बसते. आणि तुम्ही बघितलं असेल ही साडी मी दिवाळीला घातलेली होती साडी ही. दिवाळीवर ह्याच्यावरचे काही 1-2 रील्ससुद्धा मी टाकलेले आहेत. त्याला छान असे म्हणजे गोंडे वगैरे सगळं काही आहे. आणि कॉम्बिनेशन त्याचं छान आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचं. तर हिच्यावरचा ब्लाऊज ना मी स्वतः स्टिच केला होता. थोडीशी डिझाईन बनवली होती. फुल म्हणजे कोपऱ्यापर्यंत स्लीव्ज आणि कटोरीच असतो, परंतु थोडीशी जे साडीतलं कापड असतं ना त्याच्यानुसार ही थोडीशी डिझाईन मी बनवली होती मणी वगैरे लावून. तर कसा वाटला तुम्हाला ब्लाऊज मला नक्की सांगा कमेंटमध्ये. छान स्टिच केलं आहे का ते पण मला नक्की सांगा. आता त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते दुसरी साडी. ही साडी तर तुम्ही बघितली आहे मला वाटते गेल्या 1-2 व्हिडिओमध्ये मी दाखवली होती. तर ही गडवालची साडी ना आम्ही संक्रांतीच्या आधी पुण्यातच काहीतरी कुठंतरी ही लागलं होतं सेल का काहीतरी म्हणजे ऑफर होत्या तेव्हा घेतलेली ही साडी. खूप दिवसापासून घ्यायची होती पण मला वाटायचं की म्हणजे ऑनलाईन मागवली तर चांगली येईल का नाही येईल, म्हणजे कॉटन वगैरे तिचं म्हणजे कसं येईल काय याच्याविषयी खूप साऱ्या शंका होत्या. आणि सहज आम्ही गेलो साडी बघायला आणि मला तिथं त्या साड्या दिसल्या. मग मी फक्त आणि फक्त ही 700 रुपयांना ही साडी घेतलेली आहे मी. आणि खूप छान उंचीला वगैरे एवढी मोठी साडी आहे ना की बसच. पदर पूर्ण असा ग्रीनमध्ये आहे आणि त्याच्यावर ना थोडीशी म्हणजे पूर्ण अशी डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ना ह्याचसोबत मी आणखीन एक साडी घेतली होती. म्हणजे ह्या 3 साड्या आहेत ना मी आता तुम्हाला दाखवते त्यासोबतच आहे घेतलेल्या आहेत. मग ही साडी ना आम्ही घरी कुणाला तर नेसवायची होती म्हणून घेतली होती. पण मी एकदा अशीच अंगावर टाकली होती आणि ते म्हणले की खूप छान दिसते तुला साडी, ही घे ठेवून तुझ्याकडं. आणि ती तशीच माझ्यासाठी ठेवलेली साडी आहे. तर खूप छान. ही पण मी गावाला गेले तेव्हा घातली होती. तुम्ही बघितली ही साडी मी घातलेली आणि कशी वाटते ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात आवडती माझी ही कलांजलीची साडी. मला खूप आवडते आणि खास करून मी संक्रांतीसाठी घेतली होती. मला ही साडी काहीतरी 2800 रुपयाला का काहीतरी पडली आहे, मला नक्की प्राईस माहीत नाही. तर 2800 रुपये का काहीतरी अशी काहीतरी पडली होती. मला वाटते 3-4 साड्या घेतल्या होत्या त्यामुळे डिस्काउंट वगैरे करून मला नक्की नाही आठवत, पण 2800च्या आसपास की 2500च्या आसपास काहीतरी पडली. तर हे सुद्धा दोन्ही कलर कॉन्ट्रास्टमध्ये खूप छान आहे. मला सगळ्यात जास्त ह्याची बॉर्डर आवडते आणि पूर्ण साडीवर असं असं जे फुलांगत दिसते ना असं पूर्ण डिझाईन आहे, भरलेली आहे पूर्ण साडी. आणि पदर तर एकदम मस्त पैठणीसारखा पदर आहे. तर पदराचं तर सोडूनच द्याविषयी. मला खूप आवडते ही साडी आणि घालायची होती, खास करून संक्रांतीला घालायची होती. पण काय करणार, संक्रांतीला कुठं जायचं नव्हतं त्यामुळे ही घालायची कॅन्सल झाली. तर ही पण साडी पिलूच्या पप्पांनी मला घेतली. मला वाटते आता ते कुठं साड्या घ्यायला लागलेत, नाही तर साड्या घेत नव्हते कारण त्यांना ड्रेस जास्त आवडतात. आता इकडं जसं पुण्यात आले तसं तर मी साडी शक्यतो जास्त करून नाही घालत. पण आत्ता मी कधीतरी साड्या घालते, नाही तर जास्त करून साड्या घालत नाही मी. जसं काय म्हणतो ना आपण जसा देश तसा वेश, त्यामुळे पुण्यात आल्यापासून जास्त ड्रेसच असतात. आणि ही साडी मी तुम्हाला पाठीमागं पण एका व्हिडिओमध्ये दाखवले होते. आम्ही यांच्या मानलेल्या आज्या आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी मला ही साडी नेसवली. तर हिच्यावरचा ब्लाऊज असा आहे मस्तपैकी रेड कलरचा. साडीचं तर काही विचारू नका. फिरता कलर असतो ना ते बघा ट्रेंडिंगमध्ये आहेत आता त्या फिरत्या कलरच्या साड्या तशा आहेत. आंबा कलरची ही साडी आहे. खूप मस्त साडी. हिचा नेसता पदर बघा असा आहे आणि पूर्ण बॉर्डर आहे रेडमध्ये. तर त्यांनी नेसवली मला ही साडी. खूप छान वाटते मला तर, एकदम भारी वाटते. कापड खूप भारी आहे आणि उद्या परवा माझा ब्लाऊज स्टिच होईल याच्यावरचा, तर मी तुम्हाला एकदा घालूनसुद्धा नक्की दाखवेन. पूर्णपणे आता फॉल वगैरे लावणार आहे आज मी.
आता काढलेलेच आहेत तर लावून घेते फॉल वगैरे. पण कशा वाटल्या मला साड्या मला नक्की सांगा. आणि पदरावर तर पूर्ण सगळे मोर आहेत मस्त असे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं साडी कलेक्शन नक्की सांगा.